Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we are going to discuss some of the important grammatical examples. These examples are very important especially for 12th standard students and most of these examples were asked in the board exam. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण लँग्वेज स्टडी किंवा ग्रामरचे 12th स्टँडर्डमध्ये विचारले गेलेले आणि विचारले जाणारे एक्झाम्पल्स आपण डिस्कस करणार आहोत किंवा ते सॉल्व्ह करून देणार आहे की कशा प्रकारे करेक्ट आन्सर आपण लिहू शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. राईट, फर्स्ट सेंटेन्स. सोपी टर्न ऑफ ब्रॉडवे जुलै 2023 मध्ये हे सेंटेन्स विचारलं गेलं होतं आणि या सेंटेन्समध्ये काय करायला सांगितलेलं आहे, आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. तुम्हाला यू हॅव गिवन हिअर 4 ऑप्शन्स अँड आउट ऑफ 4 ऑप्शन 1 ऑप्शन इज करेक्ट. आता या सेंटेन्समध्ये आपल्याला कोणत्या टेन्सचा यूज केलेला आहे त्या टेन्सचं नाव सांगायचं आहे. आपण डायरेक्ट इथे बरेच वेळा स्टुडंट्स काय करतात, अंदाजे आन्सर लिहितात, अंदाजे न लिहिता त्या ग्रामर म्हणजे टेन्सेसचा अभ्यास आपल्याला पाहिजे. आता जर आपण बघितलं, सोपी दिस इज द सब्जेक्ट आहे, टर्न ऑफ हा वर्ब आहे. वर्ब म्हणजे पास्ट टेन्स मधला वर्ब हे 3 प्रकारचे आहेत, मेन वर्ब V1, पास्ट फॉर्म ऑफ वर्ब V2 अँड पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब V3. V1 नंतर V2 आहे आणि देन ऑब्जेक्ट. आणि हे जे फॉर्म्युला आहे सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे, म्हणजे याच्यामध्ये द सिंपल पास्ट टेन्स दिस मे बी ॲज अ करेक्ट ऑप्शन, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. सोपी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. जुलै 2023 मध्ये हे सेंटेन्स विचारलं गेलं होतं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू मेक सिंपल सेंटेन्स. तुम्हाला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे विचारलं जातं. याच्यामध्ये अँडचा यूज केल्यामुळे हे कंपाऊंड सेंटेन्स आहे, ते सिंपल सेंटेन्समध्ये बनवायचं आहे. आता सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स काय याच्यावर तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवले ते तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता. आता कंपाऊंडचं सिंपलमध्ये चेंज करताना वर्बला ING लावून करू शकतो. जिथे टूक शब्द आहे त्याला टेकिंग करायचं. ओके, आणि अँड काढून टाकायचा आणि सोपी जो सब्जेक्ट आहे तो इथे घ्यायचा. म्हणजे आन्सर काय होईल, टेकिंग अ स्टोन सोपी डॅश इट थ्रू द ग्लास. आता आहे का, टेकिंग आहे, स्टोन सोपी डॅश इट थ्रू द ग्लास, म्हणजे दिस ऑप्शन इज द करेक्ट वन. नेक्स्ट. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. देर वेर नो बोट्स टू टेक द पीपल अक्रॉस. जुलै 2023 मध्ये हे सेंटेन्स विचारलं गेलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाईड अँड रीराईट द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अबाव सेंटेन्स बिगिनिंग विथ इफ. म्हणजे या सेंटेन्समध्ये इफनी सुरुवात करून ते वाक्य परत लिहायचं आहे, ट्रान्सफॉर्म करायचं आहे. आता इफ म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण बनवतो. जर इफ आपण बिगिनिंगला लिहिलं तर सेंटेन्स काय होईल, इफ देर वेर नो बोट्स. जर तिथे बोट्स नसते तर काय झालं असतं, दे वुडंट हॅव टू टेकन पीपल अक्रॉस. लोक पीपलला पलीकडे घेऊन गेले नसते. आता हे एक सेंटेन्स दिसतंय आपल्याला ते, इफ देर वेर नो बोट्स दे वुड हॅव टेकन पीपल. आता याचा जर मिनिंग एक कम्प्लिटली अपोजिट मिनिंग आहे. बोट्स नसती तर पीपल वुड टेकन पीपल, पीपलला घेऊन गेले असते. म्हणजे हे सेंटेन्स असू शकत नाही. आता इथे पण इफ बिगिनिंग केलेलं आहे पण इथे देर वेर नो बोट्स हे सेंटेन्स दिलेलं नाही, तर हे रॉंग आहे, हे पण रॉंग आहे. सो first one, A1 is the correct option. If there were no boats, they wouldn't have taken people across. Next sentence. He simply abandoned his sack by the stream. जुलै 2023 मध्ये विचारलं गेलेलं सेंटेन्स आहे, आयडेंटिफाय अँड रीराईट द करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अबाव सेंटेन्स बिगिनिंग विथ हिज सॅक. हिज सॅकने ते सेंटेन्स सुरुवात करून परत लिहा. आता हिज सॅक इथे आहे. He simply abandoned his sack by the stream. ॲक्च्युली हे सेंटेन्स तुम्हाला पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. इथे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट. ओके, त्याला कॉम्प्लिमेंटरी किंवा अनदर ऑब्जेक्ट आपण म्हणू शकतो. आता बिगिनिंग विथ हिज सॅक म्हणजे ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घेतला. ओके, हिज सॅक इथे आलेला आहे, हिज सॅक. आता सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून आपण वॉज किंवा वेअर घेणार आहे. हिज सॅक 1 आहे, हिज सॅक वॉज आहे का, हिज सॅक इज आहे, इथे हॅज आहे, इथे वॉज आहे. म्हणजे एकाच सेंटेन्समध्ये वॉज दिसते बघा. हिज सॅक वॉज, देन PPV पास्ट पार्टिसिपल वर्ब, अबॅन्डन बाय हिम पॅसिव्ह वॉइसमध्ये केलं बाय हिम अँड बाय द स्ट्रीम आपण आहे तसं ठेवलं. तर हे सेंटेन्स करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, नेक्स्ट सेंटेन्स बघूया. शी सेड आय हॅव वर्क हार्ड फ्रॉम चाइल्डहुड.
ओके, आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ अबाव सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन द राईट. आता याच्यामध्ये हे सेंटेन्स आपल्याला इनडायरेक्टमध्ये करायचे. तुम्ही डायरेक्टली याच्यामधले ऑप्शन बघून कोणत्याही ऑप्शनला टिक मार्क करू नका किंवा ते सेंटेन्स लिहू नका. ते अगोदर सॉल्व करा रफमध्ये, म्हणजे तुम्हाला एक कन्फर्म होईल, श्युरिटी येईल की हे सेंटेन्स आपलं बरोबर आहे. इनडायरेक्टमध्ये करताना आपण इनव्हर्टेड कॉमामधलं सेंटेन्स 4 टाईप्स असते. एक तर तुम्हाला डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन असेल, एस नो टाईप क्वेश्चन असेल, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल किंवा सिंपल सेंटेन्स किंवा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. दिलेलं सेंटेन्स आय हॅव वर्क हार्ड हे असर्टिव्ह सेंटेन्स किंवा सिंपल सेंटेन्स आहे. त्याचं इनडायरेक्ट करताना सेटचं सेट आपण आहे तसं ठेवू शकतो. इनव्हर्टेड कॉमा काढून दॅट लिहू शकतो. ओके, आणि आय हा शब्द शी साठी आलेला आहे. शी सेड आय हॅव वर्क, मी वर्क केलं आहे. सो याच्या आयचं चेंज कशामध्ये होईल, शी मध्ये होईल. शी सेड दॅट. ओके, शी आणि हॅवचं पास्टमध्ये हे सेंटेन्स पास्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो इनव्हर्टेड कॉमामधलं, तर हॅवचं हॅडमध्ये होईल. शी सेड दॅट शी हॅड वर्कड हार्ड फ्रॉम चाइल्डहुड. आता सेकंड बी मध्ये बघा, हे तर बरोबर वाटतं. शी सेड दॅट शी हॅज, इथे हॅव आहे हॅज, तर हे होणारच नाही आहे कारण हॅवचं हॅड केलं जातं पास्टमध्ये. या सेंटेन्समध्ये शी वर्क, हॅवचं हॅड केलेलंच नाही आहे. इथे शी हॅज ठेवलेलं आहे. सो फर्स्ट ऑप्शन ए इज द करेक्ट वन. शी सेड दॅट शी हॅड वर्क हार्ड फ्रॉम चाइल्डहुड. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. स्पॉट द एरर, म्हणजे दिलेल्या सेंटेन्समध्ये एरर म्हणजे चूक किंवा चूक आपल्याला फाइंड आउट करा. इंडिया प्रेज ट्रिब्यूट टू गांधीजी फॉर हिज बर्थ ॲनिव्हर्सरी. तर सेंटेन्स जर करेक्ट तुम्ही जर थोडं ऑब्झर्व केलं तर फॉर हिज, फॉर हा वर्ड यूज केला जातो ना, प्रिपोजिशन इथे ऑन हिज पाहिजे. सो वी हॅव टू राईट इन प्लेस ऑफ फॉर ऑन. फॉरच्या ठिकाणी ऑन लिहायचं, म्हणजे सेंटेन्स आन्सर काय होईल, इंडिया प्रेज आहे तसं आपण घेणार इंडिया पेज ट्रिब्यूट टू गांधी ऑन हिज बर्थ ॲनिव्हर्सरी, बाकी ॲज इट इज, म्हणजे ऑन सेज करून ते सेंटेन्स रिराईट करा. 7th सेंटेन्स आहे ही लाफ्ड अलाउड ऑन हिअरिंग ऑफ द प्रॉब्लेम. ओके, चूज द करेक्ट चेंज इन गिवन ऑप्शन इफ वुड इज यूज इन द अबाव सेंटेन्स. या सेंटेन्समध्ये वुडचा यूज केला तर ते सेंटेन्स कशा प्रकारे होईल. आता वुड हे काय आहे, वुड इज ए वन टाईप ऑफ हेल्पिंग वर्ब आहे. दिलेल्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नाही, मग हेल्पिंग वर्बचा यूज कुठे केला जातो, सब्जेक्ट नंतर, म्हणजे सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये. याच्यामध्ये सब्जेक्ट ही आहे, वर्ब ही आहे, या दोघांच्या मध्ये वुड यूज यायला पाहिजे इथे. ओके, पण वुड लिहिल्यानंतर त्याचा वर्ब जो पुढे असतो तो मेन वर्बमध्ये, मेन वर्ब जसं वेंट असेल तर गो मध्ये चेंज होईल, लाफ्ड असेल तर लाफ होईल. तर आहे का ही वुड लाफ, तुम्हाला कुठे दिसते का, ही वुड लाफ आहे. वुड हॅव लाफ आहे म्हणजे हे रॉंग आहे. ही वुड लाफ आहे पण ऑन हिअरिंग आहे ऑफ द प्रॉब्लेम. ओके, ही वुड बी आहे म्हणजे हे नसणार. आता दोन्हीमध्ये ही वुड लाफ्ड हे पास्टमध्ये आहे, पास्टमध्ये ठेवायचं. सो हे जे सेंटेन्स नंबर सी, ही वुड लाफ ऑन हिअरिंग ऑफ द प्रॉब्लेम. सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट सेंटेन्स, दे ऑल स्टूड अराउंड अँड लुक्ड ॲट हिम. आता या सेंटेन्समध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे, यूज टू राईट विथ नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो यूज करून हे सेंटेन्स परत लिहायचं आहे. अँड शब्द आला असेल ना दिलेल्या सेंटेन्समध्ये तो रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी नॉट ओनली लिहायचा, बट ऑल्सो लिहायचा आहे, सॉरी बट ऑल्सो. आणि नॉट ओनली तुम्ही ऑल नंतर लिहू शकता, नॉट ओनली, कारण हे वर्ब आणि हे वर्ब डिफरंट आहे. मग आन्सर काय होईल, दे ऑल नॉट ओनली स्टूड अराउंड अँड काढून बट ऑल्सो लुक्ड ॲट हिम आहे का. दे ऑल नॉट ओनली स्टूड अराउंड बट ऑल्सो. सो दिस वन इज द करेक्ट ऑप्शन. इथे हे का रॉंग आहे, कारण स्टूड नंतर घेतलेलं आहे. ठीक आहे, हे काय स्टार्टिंगला नॉट ओनली, हे रॉंग आहे. आणि इथे दे ऑल स्टूड नॉट ओनली नॉट अराउंड, सो हे रॉंग आहे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट सेंटेन्स, I was quite happy getting into IIT, but my joy short-lived. आता या सेंटेन्समध्ये काय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोईंग द प्रॉपर यूज ऑफ दो किंवा अल्दोचा यूज सेंटेन्समध्ये करायला सांगतात. तेव्हा दिलेल्या सेंटेन्स दोचा यूज करायला सांगितलेला असेल ना सेंटेन्समध्ये, ते दिलेल्या सेंटेन्समध्ये बट हा कंपल्सरी असेल. ओके, तर बिगिनिंगला दो लिहायचा आहे, राईट, दो किंवा अल्दो असेल आणि बट काढून त्या ठिकाणी कॉमा द्यायचा आहे. आता बिगिनिंगला आपण दो घेऊया. इथे आहे का, दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IIT, पण बट पण लिहिलं पण हो रॉंग असणार आहे. दिस वन इज रॉंग. इथे स्टार्टिंगला दो हे ते आहे, दो आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू, हां कॉमा आहे, राईट. आणि ह्याच्यामध्ये
नाही, म्हणजे या सेंटेन्समध्ये दो बिगिनिंगला घेतलेला आहे आणि बट काढून इथे कॉमा दिला आहे. सो दिस वन इज द करेक्ट ऑप्शन. कधी कधी दोचं सेंटेन्स असेल बटचा यूज करायला सांगतात, तेव्हा काय करायचं आहे, दो काढून टाकायचा, ज्या ठिकाणी कॉमा असेल त्या ठिकाणी बट लिहायचा. सो या प्रकारे लिहू शकतो. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. आयडेंटिफाय द करेक्ट एक्सक्लेमेटरी फ्रॉम द अबाव सेंटेन्स. ॲक्च्युली या सेंटेन्समध्ये आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा यूज करायचा आहे. ऑप्शन काही असू दे, आपण अगोदर एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये म्हणजे उद्गाराच्या वाक्यामध्ये चेंज करूया. त्याच्या काही स्टेप्स असतात. स्टेप्स 1 आहे की तुम्हाला अंडरलाईन करायचे हेल्पिंग वर्बपर्यंत. हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये नाही आहे म्हणून मेन वर्बपर्यंत. मेन वर्ब फेल्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर व्हेरी, सो, एक्स्ट्रीमली हे वर्ड्स आले असतील ते काढून टाकायचे. ओके, देन ॲन्सर लिहिताना ॲन्सरची सुरुवात वॉट किंवा हावने करायची असते. ए किंवा ॲन आला असेल तर वॉट, नसेल तर हाव. दिलेल्या सेंटेन्समध्ये ए किंवा ॲन नाही म्हणून हावने सुरुवात करणार. ओके, आणि हा वर्ड ॲन्सरमध्ये नसेल. हाव आणि अंडरलाईन केलेला वर्ड जो आहे तो एंडिंगला असेल. हाऊ ह्युमिलेटेड अँड अपसेट आय फेल्ट. आता हे वाक्य असं पाहिजे. हाऊ शब्द आहे का इथे, हाऊ ह्युमिलेटेड अँड अपसेट आय फेल्ट, बरोबर आहे. आणि हे पण वाटतं आपल्याला हाऊ एक्स्ट्रीमली, पण एक्स्ट्रीमली काढून टाकायचे. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट एक्झाम्पल. बोथ द पार्टनर्स हॅव साइन दिस ॲग्रीमेंट इन हेस्ट. आयडेंटिफाय द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फॉर्म ऑफ द अबाव सेंटेन्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ज गिवन बिलो. ॲक्च्युली या सेंटेन्समध्ये पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करून बघू आणि ते सेंटेन्स इथे आहे का ऑप्शनमध्ये ते बघूया. बोथ द पार्टनर्स हॅव, बोथ द पार्टनर्स सब्जेक्ट झाला, साइन हा वर्ब झाला, दिस ॲग्रीमेंट हा ऑब्जेक्ट झाला. तर आपल्याला ऑब्जेक्ट अगोदर घेणार, दिस ॲग्रीमेंट अगोदर घेतला म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करताना ओ पहिला घ्यायचा असतो. पास्ट परफेक्ट प्रेझेंट परफेक्टमध्ये आहे म्हणून दिस ॲग्रीमेंट हॅज बीन होईल. दिस ॲग्रीमेंट हॅज बीन signed. This agreement has been signed by both the partners in haste. असं बघूया, दिस ॲग्रीमेंट हॅज बीन आहे का, इथे हॅड बीन आहे म्हणजे हे रॉंग आहे. दिस ॲग्रीमेंट हॅज बीन आहे, सो एकाच ठिकाणी हॅज बीन आहे म्हणजे हे सेंटेन्स करेक्ट आहे. दिस वन, दिस ॲग्रीमेंट हॅज बीन साइन्ड इन हेस्ट बाय बोथ द पार्टनर्स. ओके, सो दिस ऑप्शन इज द करेक्ट वन. सो आपण जेव्हा ॲन्सर काढतो ते ॲन्सर काढलेलं आणि दिलेल्या सेंटेन्समध्ये ऑप्शनमध्ये ॲन्सर जर असेल तर ते करेक्ट आपले शुअरली 100% बरोबर येऊ शकतं. नेक्स्ट सेंटेन्स. आय वॉज आस्क माय सिस्टर व्हॉट कॅन आय डू फॉर यू इन दिस मॅटर. आयडेंटिफाय द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच, म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला चेंज करायचे. बघूया. आय आस्क इन माय सिस्टर आहे तसंच लिहिणार, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून. याच्या अगोदर आपण एक इनडायरेक्ट स्पीचचं सिम्पल सेंटेन्स होतं, इथे क्वेश्चन टाईप आहे. व्हॉटचा व्हॉट आहे तसंच घेणार. ओके, देन सब्जेक्ट आय आहे. आय कोणासाठी आलेला आहे, इथेच मी विचारलं व्हॉट कॅन आय डू. सो आयचा आय आपण आहे तसं घेणार आणि कॅनचा कुडमध्ये चेंज करणार. म्हणजे आन्सर काय पाहिजे, आय आस्क माय सिस्टर व्हॉट आय कुड डू फॉर यू. यू कोणासाठी, सिस्टर, तर इथे फॉर हर. दिसच्या ठिकाणी दॅट, दिसचा बदल इनडायरेक्टमध्ये दॅटमध्ये, दॅट मॅटर आहे का, इथे बघा. आय आस्क्ड माय सिस्टर व्हॉट आय कुड डू फॉर हर आहे इन दॅट मॅटर. सो ऑप्शन ए इज द करेक्ट. म्हणजे आपल्याला आलेला आन्सर आणि इथे आन्सर बरोबर आहे. आता हे का रॉंग आहे, ही कुड डू फॉर हर. आता याच्यामध्ये बघा हिज सिस्टर, माय सिस्टर तर ही सिस्टर केलं, सो हे रॉंग आहे. ठीक आहे. आय आस्क माय सिस्टर व्हॉट ही कुड डू फॉर हर इन दिस. या सेंटेन्समध्ये दिस दॅस आहे तसं ठेवलं ते दॅट करायला पाहिजे आणि या सेंटेन्समध्ये इथे शी आहे तसा ठेवला तो आय मध्ये पाहिजे, आय कुड पाहिजे. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ॲज सून ॲज ही लेफ्ट द हाऊस ही मेट विथ अन ॲक्सिडेंट. फेब्रुवारी 2023 मध्ये विचारलेलं आहे. आयडेंटिफाय द करेक्ट. नो सुनर दॅनचा यूज करायचा आहे. ॲज सून ॲज, नो सुनर दॅन, हार्डली ॲट वेन. याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर प्रत्येक टॉपिकवरती डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल समजून घेण्यासाठी तर त्या टॉपिकचं नाव टाका, उदाहरण नो सुनर दॅन, आणि पुढे यूट्यूबवरती भालेराव शब्द टाकला ना तर माझी पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आता ॲज सून ॲज, नो सुनर दॅनचा यूज करताना काय करायचं आहे, ॲज सून ॲजच्या ठिकाणी नो सुनर लिहिलं जातं. नो सुनरचा एक फॉर्म्युला आहे. नो सुनर लिहिल्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा असतो. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे. ॲज सून ॲज काढून नो सुनर घेतला, बरोबर. त्यानंतर कॉमा आहे. कॉमाच्या ठिकाणी आपल्याला दॅन घ्यायचा असतो, कॉमा काढून हा दॅन.
आणि त्याच्या अगोदर याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब घ्यायचं, हेल्पिंग ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शॅल, शुड, तो नाही नसेल तर अकॉर्डिंग टू द टेन्सच्या अनुसार डू, डज, डीड घ्यायचे. तर लेफ्ट, लिव्हचा पास्ट टेन्स लेफ्ट होतो, मग पास्ट टेन्समध्ये आपण डीड घेणार. नो सुनर डीड, ओके, ही आहे जसं, आणि डीड घेतल्यामुळे लिव्हचं काय होईल, लिव्ह होईल, आणि कॉमा करून देते दॅन, म्हणजे आन्सर काय होईल, नो सुनर डीड ही लिव्ह आहे का. नो सुनर डज म्हणजे हे रॉंग झालं. नो सुनर हॅड हे रॉंग झालं. नो सुनर डीड म्हणजे हे एकच आहे. नो सुनर डीड ही लिव्ह द हाऊस, दॅन काढला बघा, दॅन ही मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट एक्झाम्पल, स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स. चूक काय आहे, शी हॅज बीन वर्क इन दिस ऑफिस सिन्स 1996. ओके, शी हॅज बीन वर्कड. ॲक्च्युली हॅज बीन हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूसमध्ये यूज केला जातो. हॅज बीन वर्किंग पाहिजे. काय आन्सर पाहिजे, हॅज बीन, म्हणजे आन्सर काय पाहिजे, शी हॅज बीन, वर्कच्या ठिकाणी वर्किंग म्हणजे प्रेझेंट परफेक्टमध्ये. हे रॉंग सेंटेन्स आहे. सो याच्यामध्ये रॉंग आहे, ते वर्कला आय एन जी पाहिजे. वर्किंग इन दिस ऑफिस सिन्स 1996. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज एनकरेजिंग मेडिकल टुरिझम इन द कंट्री. चूज अ करेक्ट प्रेझेंट परफेक्ट, म्हणजे हे सेंटेन्स प्रेझेंट परफेक्टमध्ये चेंज करायचं आहे, आणि मग ते ऑप्शन आहे का बघायचं. प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला काय, प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज, ओके, त्यानंतर PPV म्हणजे V3 पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्क, देन ऑब्जेक्ट. दिलेल्या सेंटेन्समध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ओके, हा सब्जेक्ट आहे. इजच्या ठिकाणी काय येईल, हॅज येईल, ओके, आणि एनकरेज हा वर्बला काय होईल, एनकरेज्ड येईल. एनकरेज्ड ईडी लावला म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनकरेज आहे का, हॅज एनकरेज्ड मेडिकल टुरिझम इन द कंट्री. सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट सेंटेन्स, this may make it difficult to deal with any complication. Identify the replaced version of the statement using the auxiliary verb certainty or definiteness. म्हणजे दिलेल्या सेंटेन्समध्ये एक ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे एक प्रकारचे हेल्पिंग वर्ब मॉड्यूल्स किंवा हेल्पिंग वर्ब यूज करायचा. तो काय दाखवणारा, सर्टिनिटी निश्चितता किंवा डेफिनेट एखादी गोष्ट निश्चितपणे होणार आहे. असे कॅन, कुड, विल, वुड असे जे काही मॉडेल्स किंवा ऑक्झिलरी वर्ब्स आहेत. मग सर्टिनिटी दाखवणारा कोणता आहे, तो आहे विल. मग दिलेल्या सेंटेन्समध्ये विलचा यूज करायचा. विल कुठे यूज करणार आहे, दिस मे, आता ऑलरेडी मेचा यूज केलेला आहे तर मे शब्द काढून दिस विल, मग सेंटेन्स बघायचं. आन्सर काय असायला पाहिजे, दिस विल मेक इट डिफिकल्ट टू डील. बाकी पुढचे शब्द आहे तसे लिहायचे. आहे का, दिस कॅन आहे म्हणजे हे नसेल, दिस माईट आहे हे नाही आहे, दिस विल आहे म्हणजे एकाच ठिकाणी दिस विल. सो ऑप्शन सी इज द करेक्ट वन. विल्स का, कारण विल हा शब्द सर्टिनिटी एखादी गोष्ट निश्चित होणार आहे तो दाखवतो, त्याचा मिनिंग हा होतो. ठीक आहे. नेक्स्ट, देर इज नो अलाउन्स फॉर मॅनर्स अँड इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दीज मॅटर्स युझिंग ॲज वेल ॲज, जसं नॉट ओनली बट ऑल्सो ॲज वेल ॲजनी टू सेंटेन्स किंवा टू इम्पॉर्टंट वर्ड कनेक्ट केले जातात. या ॲज वेल ॲजचा यूज करण्यासाठी जर दिलेल्या सेंटेन्समध्ये अँड असेल तर त्या ठिकाणी तो काढायचा, त्याच्याऐवजी फक्त ॲज वेल ॲजचा यूज करा. म्हणजे आन्सर काय असायला पाहिजे, देर इज नो अलाउन्स फॉर मॅनर्स ॲज वेल ॲज इंटेलेक्च्युअल डॅमेज इन दिस मॅटर्स. तो या प्रकारे सेंटेन्स लिहायचा आहे, फक्त अँड काढून ॲज वेल ॲजचा यूज करा. नेक्स्ट, इट इज नॉट नेसेसरी फॉर यू टू वेट एनी लॉंगर, विच ऑल्सो मीन्स, आता हेच वाक्य असंही लिहू शकतो, यू डॅश डॅश नॉट वेट एनी लॉंगर. इट इज नॉट नेसेसरी हे गरजेचं नाही आहे, फॉर यू तुझ्यासाठी काय गरजेचं नाही आहे, आवश्यक नाही आहे, टू वेट एनी लॉंगर यापुढे जास्त वेळ थांबणं. किंवा हे वाक्य या यू डॅश डॅश नॉट वेट एनी लॉंगर. आता इथे फिल इन द ब्लँक्स करायचं आहे, याचा अर्थ हेच घ्यायचं आपल्याला. मग नीडचा यूज करणार, यू नीड नॉट वेट येईल की यू शुड नॉट वेट येईल की यू मस्ट नॉट वेट येईल की यू विल नॉट वेट. मग 4 पैकी तुम्हाला एक वर्ड घ्यायचा आहे. मग कोणतं ऑप्शन बरोबर होईल, नेसेसरीचा अर्थ होतो गरजेचा, आणि याच्यामध्ये नेसेसरीचा सिमिलर वर्ड्स कोणता, नीड येईल, शुड येईल, मस्ट येईल की विल येईल, तर नीड येणार आहे. नीड म्हणजे गरज. म्हणजे आन्सर काय लिहायला पाहिजे आपण, यू नीड नॉट वेट एनी लॉंगर. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन, कारण नेसेसरी आणि नीड सेम मिनिंग आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आय स्पेंट माय हाय स्कूल इयर्स इन मुंबई.
चूज द करेक्ट चेंज इन टू पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. बघा पास्ट परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. आता टोटल 12 टेन्सेस आहेत, मेन, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर, आणि प्रत्येकाचे 4 सब पार्ट्स, आणि प्रत्येक टेन्सचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला बाय ॲड करायला पाहिजे. त्याच्यात मी टेन्सवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. आता पास्ट परफेक्ट टेन्स म्हटले त्याचा तुम्हाला फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे. आता काय फॉर्म्युला आहे? सब्जेक्ट नंतर हॅड घेतला जातो. पास्ट परफेक्ट कंटिन्यूस, कंटिन्यूस म्हणजे की हॅड बीन येईल प्लस वर्बला ING आणि प्लस ऑब्जेक्ट. आता बघूया सब्जेक्ट आय हॅड बीन, ओके आलेलं आहे. वर्ब स्पेंडचं स्पेंडिंग, बरोबर आहे. माय हायस्कूल इयर्स इन, आता हे वाक्य बरोबर पाहिजे. सेकंड पण बघूया, आय हॅव स्पेंड, रॉंग. आय हॅव बीन, हॅव आहे म्हणजे हे नसणार. आय हॅड स्पेंड नाही. सो ऑप्शन ए अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला हे सेंटेन्स बरोबर मॅच होते, म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, यू कॅन गेन द नेसेसरी नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन दॅट शोज द करेक्ट यूज ऑफ एबल टू. म्हणजे या सेंटेन्समध्ये एबल टूचा यूज करायचा आहे. एबल टू, अनेबल टू याच्यावरती व्हिडिओ मी बनवलेला. एबल टू करताना दिलेल्या सेंटेन्समधला कॅन काढायचा. कॅन हे प्रेझेंट, कॅनचा पास्ट टेन्स कुड. कॅन काढून तुम्ही ॲम इज आर एबल टू, ॲम इज आर आणि एबल टू म्हणजे ॲम इज आर पैकी एक घ्यायचा. तर यूच्या पुढे यू ॲम नाही घेऊ शकत, यू इज घेऊ शकत नाही, यू आर, यूच्या पुढे आर म्हणजे आन्सर काय पाहिजे? यू आर एबल टू गेन आहे का? यू शुड नाही. यू आर एबल टू गेन द नेसेसरी नॉलेज. सो यू वुड हे नसणार, यू विल बी नाही. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट सेंटेन्स, न्यू फोर्स इनेबल्स यू टू रिअलाइज युअर होप्स. न्यू फोर्स इनेबल्स यू, नवीन फोर्स तुम्हाला शक्य करून दाखवेल काय? टू रिअलाइज युअर होप्स. फ्रेम चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन पॉईंट्स फ्रॉम WH क्वेश्चन आपल्याला बनवायचा. आता WH क्वेश्चन बनवण्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे. WH वर्ड घ्या, WH व्हॉट, हू, वेन, वाय. आता कोणता वर्ड नेमका घेणार? तर हे सेंटेन्सचा मिनिंग तुम्हाला समजलं पाहिजे. न्यू फोर्स इनेबल्स यू, नवीन फोर्स तुम्हाला शक्य होईल काय समजून घेणे? टू रिअलाइज युअर होप्स, तुमचे होप्स तुम्हाला समजून घेण्यासाठी. सो व्हॉट, ओके पहिला शब्द काय भेटला? व्हॉट. आता याच्यावरती आपण WH क्वेश्चन बनवू शकतो. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा असतो. WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब देन सब्जेक्ट. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही म्हणून डू, डज, डिड. इनेबल्स प्रेझेंट टेन्समध्ये एस लावला म्हणून व्हॉट डज. त्यानंतर सब्जेक्ट न्यू फोर्स, व्हॉट डज न्यू फोर्स, आणि इनेबलचा एस निघून जाईल तरी घेणार. व्हॉट डज न्यू फोर्स इनेबल यू इथपर्यंत, आणि क्वेश्चन मार्क आहे का? हाऊचं नाहीच होणार, वेनचं होणार नाही, वेअरचं होणार नाही. सो एकच ऑप्शन आहे, व्हॉट डज न्यू फोर्स इनेबल यू. सो हे ऑप्शन बरोबर आहे. ओके नेक्स्ट सेंटेन्स, जॉर्ज वॉशिंग्टन वॉज इलेक्टेड प्रेसिडेंट म्हणून इन 1788 मधून. चेंज द व्हॉइस. आता अगोदर हे बघायला दिलं की ॲक्टिव्ह आहे की पॅसिव्हमध्ये. ॲक्च्युली पॅसिव्हमध्ये आहे, वॉज इलेक्टेड. मग ॲक्टिव्हमध्ये का ना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. आता लास्टला ऑब्जेक्ट, पण इलेक्टेड प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट केलं, त्यांना निवडून दिलं. कोणी? त्यांनी म्हणजे वोटर्सनी. मग त्यासाठी आपण दे शब्द घेऊ शकतो. तर सब्जेक्ट काय घेणार? दे. सो दे वॉज आहे म्हणून आपण इलेक्टचं इलेक्टेड करणार. दे इलेक्टेड, त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन ॲज ए प्रेसिडेंट. आहे का? दे शब्द आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही, म्हणून ते वाक्य बरोबर आहे बघा. दे इलेक्टेड जॉर्ज वॉशिंग्टन ॲज प्रेसिडेंट इन 1788. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट, discourtesy is not a legal offense. The correct affirmative निगेटिव्हचं affirmative, निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य, affirmative होकारार्थी वाक्य. affirmative मध्ये चेंज करायचं विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग चेंज न करता. ठीक आहे. मग याच्यामध्ये नॉट काढायचा आणि नेक्स्ट वर्डचा अपोजिट वर्ड घ्यायचा. जसं आय एम नॉट हॅपी, आय एम सॅड. हॅपीच्या अपोजिट सॅड. तर लिगलच्या विरुद्ध काय? इल्लिगल. लिगलच्या विरुद्ध काय होईल? इल्लिगल. म्हणजे आन्सर काय पाहिजे? डिसकर्टिसी इज इल्लिगल. आता आय म्हणून ते ॲन घेऊ शकतो. डिसकर्टिसी आहे का? ते डिसकर्टिसी आहे. डिसकर्टिसी इज नेवर, रॉंग आहे. डिसकर्टिसी इज ॲन इल्लिगल ऑफेन्स. सो ऑप्शन डी इज द करेक्ट वन. काय केलं? नॉट काढला, लिगलच्या अपोजिट इल्लिगल घेतला. ॲन काय घेतलेला आहे? कारण इथे AEIOE असेल तर ॲन घेतला जातो. नेक्स्ट,
स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स. एरर शोधायचा आहे. सुजान गेव मी अ रियल नाईस बुके ऑफ फ्लावर्स. रियल, रिअली इथे काय पाहिजे होतं, रिअल. इथे एरर आहे. आन्सर काय लिहिणार, सुजान गेव मी अ रिअली नाईस बुके ऑफ फ्लावर्स. रिअलीच यूज करून सेंटेन्स परत लिहा. नेक्स्ट, डिस्कर्टसी इज नॉट इलिगल. आता ते आपण बघितलं, डिस्कर्टसी इज अँड इलिगल. ऑप्शन डी इज करेक्ट वन. हे सेंटेन्स ऑलरेडी झालेलं आहे. वी कॅन ॲक्सेप्ट आवर लीगल लाईफ ग्रेसफुली. यूज मॉडल ऑक्झिलरी शोईंग कंपल्शन. याच्या अगोदर आपण सर्टिनिटी मॉडल, सर्टिनिटी दाखवणारा मॉडल ऑक्झिलरी वेल घेतला होता. आता कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन, कंपल्सरी एखादी गोष्ट अनिवार्य दाखवण्यासाठी एक मॉडल ऑक्झिलरी वर्ब घेतला जातो, तो म्हणजे मस्ट. म्हणजे दिलेल्या सेंटेन्समध्ये मस्टचा यूज करून ते वाक्य परत लिहायचं. कॅन आहे, कॅन काढून त्या ठिकाणी मस्ट लिहिणार, कारण दोन हेल्पिंग वर्ब एकत्र घेतले जाऊ शकत नाहीये. सो वी मस्ट ॲक्सेप्ट आहे का, वी मस्ट याच्यामध्ये नाहीये. सो आन्सर काय होईल, वी मस्ट ॲक्सेप्ट आवर लाईफ ग्रेसफुली आहे तसं. ठीक आहे. नेक्स्ट, द मदर लुक्स आफ्टर हर चाइल्ड. मॅच मार्च 2022 मध्ये विचारलंय. रिटोरिकल क्वेश्चन. रिटोरिकल क्वेश्चन म्हणजे एक प्रकारचा क्वेश्चन आहे. जसं ॲड ए क्वेश्चन टॅग वाक्याच्या शेवटी बनवतो, तसं याचं काय ॲड ए क्वेश्चन टॅग काय होईल, जसं इज असेल तर इजंट होईल, वॉज असेल तर वॉजंट होईल. इथे नाही तर लुक्सचा डज घेणार आपण, डू डज डिड. डझंट मदरसाठी डिड, डझंट शी होईल. तर ॲड ए क्वेश्चन टॅगमध्ये सेंटेन्सच्या एंडिंगला क्वेश्चन टॅग करतो. रिटोरिकल क्वेश्चनमध्ये सेंटेन्सच्या बिगिनिंगला करायचा. डझंट आपण एंडिंग केलं तर स्टार्टिंग येणार. डझंट इथे शीचं घेण्याची गरज. डझंट मदर डायरेक्ट लिहा. आहे का डझंट मदर, नाहीये. म्हणजे आन्सर काय होणार, डझंट. ओके, द मदर लुक आफ्टर द चाइल्ड आहे तसं. सो डझंट मदर जे आपण केलं ते काय झालं, रिटोरिकल क्वेश्चन. नेक्स्ट, ॲज आय एंटर्ड द पोस्ट ऑफिस द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम. नो सुनर, जसं इथे पण नो सर, जसं आपण ॲज सून ॲज किंवा ॲज काढून नो सुनरचा यूज करायचा. इथे ॲज काढणार, त्याच ठिकाणी नो सुनर. जिथे कॉमा आहे त्या ठिकाणी काय लिहायचं आपल्याला, दॅन. ओके, नो सुनर. नो सुनर नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब दिला नाही म्हणून आपण एंटर्ड, पास्टमध्ये आपण डीड घेणार. नो सुनर डीड. आन्सर काय होईल, नो सुनर डीड आय एंटर द पोस्ट ऑफिस दॅन द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड. पुढचे शब्द आहे तसेच. परत एकदा सेंटेन्स आहे का, आन्सर काय होईल, याच्या ठिकाणी नो सुनर डीड, नो सुनर डीड. ओके, आय डीड घेतल्यामुळे ईडी निघून जाईल. नो सुनर डीड आय एंटर द पोस्ट ऑफिस आणि ते दॅन पुढचं वाक्य आहे तसंच. नेक्स्ट सेंटेन्स, मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. मेक द अबाव सेंटेन्स सिम्पल. म्हणजे सिम्पल सेंटेन्समध्ये, सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. सिम्पल सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता हूचा यूज केल्यामुळे हे सेंटेन्स कशामध्ये, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. अँड बट ऑरचा यूज केला असतं तर ते कंपाऊंडमध्ये असतं. आता हू शब्द काढून आपण सिम्पलमध्ये करताना वर्बला ING लावायचा. तर आपण काय करू शकतो, मेन. ओके, आहे तसं. याला स्मॅशिंग करा, वर्बला ING करा, बाकी आहे तसं ठेवा. मेन स्मॅशिंग विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आन्सर समजलं काय करणार, हू काढायचा, स्मॅशला ING लावायचं, बाकी आन्सर. मेन स्मॅशिंग विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, ही वर्क हार्ड बिल्डिंग अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक डिव्हिजन्स. आता या सेंटेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिराईट द सेंटेन्स युजिंग द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह आणि जिरंड एकमेकाच्या ठिकाणी यूज करायला सांगतात. इन्फिनिटिव्ह म्हणजे वर्बला वर्ब, टू प्लस वर्ब. आणि जिरंड म्हणजे काय, वर्बला ING लावलेला असतो. ओके, आता दिलेल्या सेंटेन्समध्ये जर जिरंड असेल त्या ठिकाणी जिरंड काढा, त्या ठिकाणी वर्बमध्ये कन्वर्ट करायचं. जिरंड म्हणजे काय, बिल्डिंग. टू बिल्ड म्हणजे बांधणी करणे, बिल्डला ING लावला म्हणजे याचं इन्फिनिटिव्हमध्ये बदल करणं म्हणजे काय होईल, टू बिल्ड. ओके, आता आन्सर लिहिताना काय लिहिणार आपण, येणार ही वर्क हार्ड टू बिल्ड अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक डिव्हिजन्स. इन्फिनिटिव्ह यूज केलं ना, वी हॅव यूज हिअर इन्फिनिटिव्ह. काय इन्फिनिटिव्ह काय केला, टू प्लस वर्ब, बिल्डिंग काढून त्याचा टू बिल्डमध्ये चेंज केला. ही वर्क हार्ड टू बिल्ड अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक डिव्हिजन. अशा प्रकारे आन्सर लिहा. नेक्स्ट, टाटा ग्रुप लॉन्च द पॅसेंजर कार टाटा इंडिका. टाटा ग्रुपने पॅसेंजर कार टाटा इंडिका लॉन्च केली. ओके,
रिराईट द बिगिनिंग विथ टाटा पॅसेंजर, हे पॅसिव्ह वॉइस मध्ये करायचं आहे. म्हणजे सब्जेक्ट तुम्हाला टाटा ग्रुप आहे, हा वर्ब आहे आणि हा पूर्ण ऑब्जेक्ट आहे. ओके, आता टाटा पॅसेंजर कार, टाटा इंडिका हे पहिलं घेणार, म्हणजे ऑब्जेक्ट पहिला आला म्हणजे हे आहे तसं आपण घेणार. ओके, ऑब्जेक्ट घेतला. त्यानंतर लॉन्च पास्टमध्ये आहे, प्रेझेंट पास्ट सिंपल पास्टमध्ये म्हणून वॉज घेणार. सो टाटा पॅसेंजर कार इंडिका आहे तसं आपण घेतलं, हे वाक्य वॉज आणि PPV क्रियापद तिसरे रूप लॉन्चचं काय, लॉन्च्ड. सो पॅसिव्ह वॉइसमध्ये द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज लॉन्च्ड बाय द ग्रुप, बाय टाटा ग्रुप. आन्सर परत एकदा बघा, हे वाक्य पुढे आहे तसं घेतलं, पॅसिव्ह वॉइस म्हणजे ऑब्जेक्ट, द पॅसेंजर कार टाटा इंडिका लॉन्च्ड वॉज लॉन्च्ड बाय टाटा ग्रुप. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीमली हॉट, स्पॉट द एरर. याच्यामध्ये एरर शोधून परत लिहा. एरर काय, समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीम हॉट, नॉट एक्स्ट्रीम हॉट, एक्स्ट्रीमली हॉट पाहिजे. इथे काय पाहिजे, एक्स्ट्रीमली हॉट. म्हणजे एक्स्ट्रीमच्या ठिकाणी एक्स्ट्रीमली चेंज करून लिहायचं आहे. एक्स्ट्रीम हा एरर आहे, चूक आहे. ओके, नेक्स्ट. आय विल नॉट ओपन माय माउथ, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट अफर्मेटिव्ह. जसं आय एम नॉट हॅपी, आय एम सॅड, नॉट काढला आणि हॅपीच्या अपोजिट वर्ड, इथे नॉट काढला, ओपनच्या अपोजिट, ओपन तोंड उघडणे, तोंड बंद करणे, शट. मग आय विल शट आहे का, आय विल शट, हे नाही आहे, हे नाही, सी, आय विल शट माय माउथ. सो दिस ऑप्शन इज द करेक्ट वन. नेक्स्ट सेंटेन्स. द टीचर सेड द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे, इनडायरेक्ट नरेशनमध्ये चेंज करायचं आहे. आता दिलेलं सेंटेन्स सिंपल सेंटेन्स आहे, बट युनिव्हर्सल ट्रूथ आहे. युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर ते पास्टमध्ये करायचं नाहीये. म्हणजे आन्सर काय होईल, द टीचर सेड, हे जाऊन काय होईल, दॅट. हे सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं, त्याच्यामध्ये काही चेंज करू नका, म्हणजे टेन्समध्ये काही चेंज करू नका. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन आहे का, द टीचर सेड दॅट अर्थ रिव्हॉल्व्ड, पास्टमध्ये म्हणून हे रॉंग होईल. द अर्थ इज रिव्हॉल्विंग, हे रॉंग आहे. सो हे दोन रॉंग झाले. सी, द टीचर सेड दॅट अर्थ हॅड, म्हणजे हे पण रॉंग आहे. So option D will be correct. The teacher said that the earth revolves around the sun. So option D is the correct one. Next sentence. He shook his head gracefully. Choose the correct alternative to get present perfect tense. Present perfect tense मध्ये चेंज करायचं आहे. म्हणजे ऑप्शन दिले तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हटलं की त्याचा फॉर्म्युला काय, फॉर्म्युला आहे सब्जेक्ट हॅव किंवा हॅज प्लस V3, V3लाच काय बोलतात PPV. ओके, आणि प्लस ऑब्जेक्ट. ही शुक, सब्जेक्ट काय ही, हिच्या पुढे हॅव येईल का, ही हॅव का, ही हॅज येईल, ही हॅज, ही हॅज. शुकचा शुक शेकन, ही हॅज शेकन, बाकी आहे तसं नाही. ही हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली आहे का रे, हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली. सो हे ऑप्शन बरोबर आहे. हॅड शेकन हे करेक्ट आहे, ही विल शेकन रॉंग. सो ऑप्शन ए विल इज करेक्ट वन. नेक्स्ट. अ चाइल्ड स्पेंड्स अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाइफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इंडिकेट्स मॉडल ऑक्झिलरी. परत मॉडल ऑक्झिलरी शोईंग द ऑब्लिगेशन. बघा, ऑब्लिगेशन आणि कंपल्शन दाखवणारा मॉडल ऑक्झिलरी. मॉडल ऑक्झिलरी म्हणजेच हेल्पिंग वर्ब असतात. विल, मे, कॅन, कुड, शाल, शुड अँड मस्ट एवढे आहेत. याच्यावरती मॉडल ऑक्झिलरी तुम्ही सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. म्हणजे कॅन कधी यूज करतात, मस्टचा यूज कशासाठी केला, मस्टचा यूज कशासाठी केला, तो कंपल्शन किंवा ऑब्लिगेशन दाखवण्यासाठी. सो इथे मस्टचा यूज करायचा आपल्याला. आणि हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट आणि वर्बच्या मध्ये यूज केलं. चाइल्ड स्पेंड्स. आता ह्या चाइल्ड आणि स्पेंड वर्ब आणि हा सब्जेक्ट ह्या दोघांच्या मध्ये मस्ट यूज करायला पाहिजे. म्हणजे काय होईल, चाइल्ड मस्ट स्पेंड. काय होणार पाहिजे, चाइल्ड मस्ट स्पेंड आहे का. इथे चाइल्ड शुड स्पेंड आहे, म्हणजे हे रॉंग सेंटेन्स आहे. चाइल्ड मस्ट स्पेंड आहे बघा. चाइल्ड विल स्पेंड, चाइल्ड कॅन स्पेंड. सो हे आन्सर दाखवतो. मस्ट यूज केला म्हणजे दिस ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट सेंटेन्स. As soon as the captain gave an order, the soldiers fired. Choose no sooner. बघा, no sooner 3 सेंटेन्स बघितले. As soon as काढून काय लिहिणार, no sooner लिहिणार. ठीक आहे.
आणि या ठिकाणी काय घेणार, कॉमा काढून दॅन घेणार, राईट. आता नो सूनर लिहिल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, या सेंटेन्स मधला हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आहे का, नाहीये, म्हणून डू डज डिड. गिव गेव हा पास्ट मध्ये आहे म्हणून आपण डीड घेणार. ओके, नो सूनर डीड द कॅप्टन गेवचं काय होईल, गिव्ह होईल. आन्सर काय होणार आहे परत बघा, नो सूनर डीड द कॅप्टन गिव्ह अन ऑर्डर दॅन, कॉमाच्या ठिकाणी दॅन. पुढचं सेंटेन्स आहे तसंच आहे का त्याच्यामध्ये, नो सूनर द कॅप्टन डीड, इथे नाहीये, डीडचा यूज केला नाही. नो सूनर डीड द कॅप्टन गिव्ह अन ऑर्डर दॅन. सो हे ऑप्शन बरोबर आहे. इथे डज केलं हे रॉंग, हॅज केलं हे रॉंग. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नो सूनर डीड द कॅप्टन गिव्ह अन ऑर्डर दॅन, जसं आपण म्हटल्याप्रमाणे द सोल्जर्स फायर्ड. नेक्स्ट सेंटेन्स, आय विल नॉट ओपन माय माउथ, चूज द करेक्ट ऑफ अल्टरनेटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स. हे झालेलं आपल्याला नॉट काढणार, ओपनच्या ठिकाणी शट, आय विल शट माय माउथ. नेक्स्ट, a peer group has its own group structure and expectations from its members. Choose the correct alternative to get not only but also. Not only but also यूज करायचा आहे, खूप इझी आहे. याच्यामध्ये अँड आहे का, आहे. अँड काढून काय लिहा, बट ऑल्सो. हा बट ऑल्सो. तर नॉट ओनली कुठे घेणार, नॉट ओनली तुम्ही हेल्पिंग वर्ब नंतर घ्यायचा असेल तर, कॅन, कुड, शॅल, शुड, हॅव, हॅज, हॅड असे हेल्पिंग वर्ब असेल तर. अ पियर ग्रुप हॅज नॉट ओनली इट्स, हॅजच्या पुढे आहे का, peer groups has not only its own group structure, okay, and but also. So option A is the correct one. इथे कुठे घेतलेला आहे, ह्याच्या अगोदर, मग हे नको. इथे कुठे घेतलेला आहे, स्टार्टिंगला, हे नाहीये, ह्याच्यामध्ये घेतलेलंच नाही. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन. लास्ट सेंटेन्स आपण बघूया 41. स्पॉट द एरर अँड रिराइट द सेंटेन्स. आय नो अ मॅन विच इज व्हेरी टॉल. आय नो विच, आता इथे जे हे क्लॉजेसचं सेंटेन्स आहे, तर विच एंडिंग वर्ड जर मॅन असेल तर ते हू शब्द यायला पाहिजे. तो विच हे नॉन लिव्हिंग थिंगसाठी यूज करतात. आय नो अ मॅन हु इज व्हेरी टॉल, जो की तो खूपच टॉल आहे. सो हे विच काढून हू शब्द लिहा. यूज द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल म्हणजे ए अँड द, ए अँड द यापैकी यूज करायचं आहे. कोविड-19 इज वन ऑफ, जेव्हा सुपरलिट डिग्रीमध्ये द यूज केला जातो, वन ऑफ द मोस्ट हॅझर्डस डिझीज विटनेस्ड बाय द वर्ल्ड, इथे पण. सो दोन्ही ठिकाणी द शब्द येईल. सो या प्रकारे सो इम्पॉर्टंट आपण हेल्प ग्रॅमॅटिकल एक्झाम्पल्स जी लँग्वेज स्टडी म्हणून तुमच्या 12th स्टँडर्डमध्ये विचारले गेलेले इथे आपण डिस्कस केलेले आहेत. याचे जे आन्सर सहित PDF फॉर्मॅटमध्ये आन्सर शीट मी दिलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि हे सर्व क्वेश्चन विथ आन्सर तिथे अवेलेबल आहे. ती PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला नेक्स्ट टाइम कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल ते मी कमेंट करून लिहू शकता. 12th स्टँडर्डच्या पण आपण व्हिडिओ बनवू. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.